जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात काल दुपारी 4 वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता। रावेर शहरासह परिसरातील काही गावांमध्ये हरभऱ्याच्या आकाराच्या गारांच्या काही मिनिटे वर्षाव झाला। यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली होती। वादळामुळे केळी भागांची पाने फाटली असून काही अंशी नुकसान झाले आहेत। नुकसानाची माहिती घेण्याचे काम यंत्रणेकडून सुरू असल्याचे तहसीलदार बी.ए. कापसे यांनी सांगितले। पारशा नाल्याजवळ झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक खंडणी झाली होती। काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता। गेल्या 3-4 दिवसापासून तापमानाच्या पारा 45 अंशापर्यंत पोहोचला होता। काल सकाळपासून उन्हाची तीव्रता झाल्याने कमी असल्याने वातावरणात काहीसा बदल झाला होता। काल दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली। सुरुवातीला गारांचा तुफानी वर्षाव झाला। अजंदा, निंबोल, विटवा, उदखेडा असे आजूबाजूचे परिसरात गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे। शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अनुसार काही अंशी केळी भागांचे नुकसानही झाले आहे। जळगाव रावेरहून राहत खाटीक यांची रिपोर्ट।